नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 169 आणि 170. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुम्हाला अज्ञान आणि भ्रम मुळीच झालेला नाही. अज्ञान व भ्रम ज्याला झालेले आहेत ते तुम्हीच कल्पलेल्या स्वला झालेले आहेत. त्यालाच तुम्ही हुडकून काढा, कारण तुम्हीच त्याला सत्यत्व आणि सातत्य दिले आहे. हे सत्यत्व आणि सातत्य यांच्या ठिकाणी मूळचे मुळीच नाही. याला सत्यत्व आहे, सातत्य आहे. हा भ्रम बाळगणे सुद्धा ज्यामुळे शक्य झाले ते अगोदरपणाने असणारे तुमचेच असणे पण आहे. आणि हे सत्यत्व आणि सातत्य हे केवळ भ्रम आहेत, कल्पित आहेत, हे सुद्धा जाणणे ज्यामुळे शक्य होते ते पण अगोदरपणाने असणारे तुमचेच असणे पण आहे. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, काहीही करा पण शुद्ध जाणीव होऊनच राहा. तेच तुमचे सत्य स्वरूप. सत्य स्वरूपाचे ज्ञान पण तुम्हाला आहे व तुमच्यावर अज्ञानाचा, भ्रमाचा पडदा पण आहे व तो दूर कसा करावा हाच एक प्रश्न आहे. पण हा प्रश्न तुम्ही विचारू शकत नाही. हे विचारणे म्हणजे असे झाले की आकाशात सूर्य तळपत आहे तरी पण सर्वत्र काळाकुट्ट अंधार आहे कसा? एक मात्र आहे. सूर्याचा प्रकाश कितीही प्रखर असला तरी दगडाखाली हा अंधार असतोच. देह माझे स्वरूप मानणे हाच तो दगड. तोपर्यंत या दगडाखाली कल्पनारूपी, भयरूपी अज्ञान आणि भ्रम यांचा अंधार हा राहणारच. या जगात इतके असंख्य देह आहेत. त्यात एक देह असा वेगळा आहे, विशिष्ट आहे आणि त्यालाच मी माझा देह का म्हणतो? इतर देहापैकी कुणा एखाद्याच्या देहाला मी माझे का म्हणत नाही? हा एक कूट प्रश्न समजा. काय उत्तर याचे असेल बरे? श्री महाराज म्हणतात, देह माझे स्वरूप अशी जाणीव का निर्माण झाली यापेक्षा ती कशी निर्माण झाली हे समजणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कल्पना हे अतिशय प्रसवशील असतात. एक कल्पना हजारो शेकडो कल्पना प्रसवू शकते व ती आपल्याला तिच्याशी एकरूप व्हायला पण भाग पाडते. हे कल्पनेचे अंगीभूत सामर्थ्य आहे. हा असा तिचा खेळ सदैव चालूच आहे. पण एक मात्र बरे आहे की तुम्ही तिच्याकडे मनात आणले तर अलक्ष्य करून तिचा सर्व खेळ तुम्हाला थांबविता येतो. हे पण आपले अंगीभूत सामर्थ्यच आहे. पण आपण ते आपले सामर्थ्य वापरत नाही. कारण जे काही सध्या आपल्या हाती आहे ती सुटेल की काय याचीच आपल्याला भीती वाटत असते. तुम्ही व्यक्ती स्वतःला समजताच आकार आणि अहंकार येतो व श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, त्यासोबत क्रियाबंधनही येते. मग लाभहानी, बक्षीस, दंड सर्व काही आले. पण शेवटी हिशोबात फक्त आणि फक्त जमेच्या बाजूला खेद आणि दुःखच साचलेले दिसेल. मग कदाचित काही सांगणारा एखादा सद्गुरू भेटला तर तो म्हणतो, तू देहधारी नाहीस, तू स्वतःला देहधारी समजतो. हे देहधारी समजणे ज्यामुळे शक्य होते
त्या अगोदरपणाने असणारे जे निव्वळ असणे पण आहे ते तू आहेस. तुम्ही म्हणाल, एवढ्या सांगण्याने काम होईल का? काम कसे होईल? नुसते सांगणे पुरे होते? महाराज म्हणाले, होय, होय, नुसते सांगणेच पुरे होते. पण जो इच्छा आणि भीती यांच्या दावणीला बांधला आहे, जो हे कळकळीने त्यामुळे ऐकत नाही, त्याला मात्र ते जड जाते. त्याने आपल्या स्वतःला चांगला खरारा करणे अत्यंत गरजेचे आहे. भाग 170. श्री महाराज म्हणतात, दुःख आणि भीतीच्या बाबतीत पूर्व पश्चिम असे काही नाही. दुःख आणि भीती कुठेही जा, सारखीच आहे. जगावरच्या कुठल्याही कोपऱ्यात जा, तिथे दुःख आणि भीती ही एकाच तऱ्हेची आहे. दुःख आणि भीती याचा अंत कसा होईल, ही समस्या त्याचमुळे सार्वत्रिक आहे, अति प्राचीन पण आहे. दुःखाचे कारण पराधीनता म्हणजे परिस्थितीवर हे अवलंबून असणे हेच होय, आणि यावर औषध म्हणजे स्वाधीनता. जे पराधीन नाही, अवलंबून नाही, असे सुख शोधणे, ते केवळ आपल्या अगोदरपणाने असण्याच्या आनंदातच आहे. आपल्याला असावे वाटते, कारण असण्याच्या आवडीतच आनंद आहे. आनंद आहे म्हणूनच त्याची आवड आहे, आणि आवड आहे म्हणूनच आनंद आहे. हे आत्मसुख कधीच पराधीन नसते, सदैव स्वाधीन आणि नित्य प्राप्त असते, नेहमी हजरच असते. आपण सदैव आपल्यावर लादलेल्या संस्कारामुळे दबलेले आहोत, हेच आपल्याला कळत नाही. किंबहुना आपण तेच संस्कार आहोत. संस्कार आणि आपण यात फरक नाही. विनोदाने असे म्हणता येईल, आय एम दॅट. पण त्या विरुद्ध लढण्यातच आपली शक्ती मात्र व्यर्थ जाते. अज्ञानामुळे आपली चूक इतरांना पण दुःख देण्यास कारणीभूत होत असते. याला कारण एकच, देह मन यांना मी म्हणणे, माझे म्हणणे. देहावरचे संस्कार, उदाहरणार्थ बालपण, तरुणपण, वृद्धपण, आजारीपण वगैरे वगैरे, आणि मनावरचे संस्कार म्हणजे इच्छा, भीती, ईर्ष्या, हाव, लोभ, क्रोध यांना माझे म्हणणे. वस्तुतः हे मनावरचे संस्कार म्हणजे तुम्हीच आहात. तुम्ही आणि हे मनावरचे संस्कार वेगवेगळे नाहीत, ते वेगवेगळे आहेत. हा रूढी आणि परंपरा याच्या अधीन झाल्यामुळे सर्व दूर सर्व जगात पसरलेला एक गैरसमज आहे. म्हणून देह मन माझे रूप आहे, या गैरसमज रूपी कल्पनेची भिंतच पाडून टाका. जीवनाची इंद्रिय गम्य आसक्ती तुम्हाला बद्ध करते. जीवनाची इंद्रियगम्य आसक्ती तुम्हाला बद्ध करते. देहात्म बुद्धीमुळे तुम्हाला विनाकारण कार्यकारण परंपरा ही स्वीकारावी लागते. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, सांप्रत तुम्ही जसे आहात ते केवळ तुम्ही स्वरूपाच्या अज्ञानामुळे आहात, किंवा त्या स्वरूपाकडे तुम्ही डोळेझाक केल्यामुळे आहात. जसे तुम्ही वस्तुतः नाही आहात, पण तसे होऊन राहण्यास तुम्ही स्वतः स्वीकार केला आहे, किंवा तुम्ही स्वतःच त्याला होकार दिला आहे, आणि त्यातच धन्यता सुद्धा मानली आहे. आणि आता मात्र जसे मुळात आपण नाही, तसे आपण स्वतः का आहोत, याची मात्र कारण मीमांसा करून बाल की खाल हे काढत बसले आहात. स्वरूप परिपूर्ण आहे. कार्यकारण परंपरा तेथे लागू पडत नाही, कारण सर्व कारण परंपरा, कार्यकारणपरा फक्त खऱ्या वाटतात, पण खऱ्या नसतात. जे जे काही घडते ते ते तसे घडायचेच होते म्हणून घडते.
तुमचे अगोदरपणाने असणारे असणेपणच या विश्वाचे उगमस्थान होय. तुम्ही अगोदर आहात म्हणून हे नंतरचे आहे. कागद अगोदर, चित्रे नंतरची. पडदा अगोदर, चित्रपट नंतरचा. पाणी अगोदर, शेवाळ नंतरचे. कपाळ अगोदर, कपाळावरील आठ्या नंतर. धोतर अगोदर आणि धोतराची घडी किंवा निर्या हे त्यानंतर. चादर अगोदर आणि चादरीच्या वळ्या त्यानंतर. असो, तात्पर्य तुम्ही विश्वाचे उगमस्थान आहात.